आस मिलनाची भाग 22. घरातली लक्ष्मी घर सोडून गेली आहे, त्यामुळे आता इथे कोणतीच पार्टी होणार नाहीये हे ऐकून शिवने घाबरत घाबरत विचारलं, पण काय झालं आहे आंटी, हे तरी सांगा ना. तुझ्या मित्रालाच विचार ना, सीमाताई म्हणाल्या आणि त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. शिवने उमेशकडे बघितलं तेव्हा तो खूपच उदास आणि दुःखी दिसत होता. रडून रडून त्याची अवस्था अशी झाली होती जणू तो खूप वर्षापासून आजारी आहे असं वाटत होतं. त्याने जेव्हा मानसकडे बघितलं तेव्हा त्याची पण अवस्था अशीच झाली होती. रिया त्याला सांभाळत होती. त्याला अंदाज आला होता की उमेशच्या रागाने त्याचं काम केलं आहे. शिवने उमेशचा हात धरला आणि तो त्याला रूममध्ये घेऊन गेला. रूममध्ये आल्यानंतर त्याला बेडवर बसवून त्याने अगोदर त्याला पाणी दिलं आणि त्यानंतर म्हणाला, चल आता सांगायला सुरुवात कर की काय झालं आहे, आता तू काय केलं आहेस. उमेशने रियाने जे काही सांगितलं होतं तिथपासून ते माधुरीच्या डायरीपर्यंत सगळ्या गोष्टी शिवला सांगितल्या. मी तुला यासाठी सांगत होतो की तू तुझ्या रागावर कंट्रोल ठेव, नाहीतर सगळं काही बर्बाद होऊन जाईल. आता पण वेळ आहे, चल आपण दोघं मिळून माधुरी वहिनीला शोधूया आणि तिला मनवण्याचा प्रयत्न करूया. मला माहीत आहे की त्या एवढ्या सहजासहजी तयार होणार नाहीत, पण त्या मनाने खूप चांगल्या आहेत. त्या तुला नक्कीच माफ करतील. शिव म्हणाला, बाबांनी कोणालाही तिला शोधण्यासाठी मनाई केली आहे आणि मी पण कोणत्या हक्काने तिच्या समोर जाऊ, कोणत्या तोंडाने तिच्याशी बोलू. मी तर तिच्याशी नजर मिळवण्याच्या सुद्धा लायकीचा नाहीये आणि ही सगळी तुझीच तर चूक आहे. काय गरज होती की रियाला आमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं हे सगळं सांगायची आणि मी तिला त्यावेळेस माझी बायको मानायला नकार दिला होता हे सांगायची. उमेश जेव्हा हे म्हणाला तेव्हा उमेशच्या तोंडून हे सगळं ऐकून शिवला धक्का बसला. तो चकित होत म्हणाला, एक मिनिट, तुला हे सगळं कुणी सांगितलं की रियाला हे सगळं मी सांगितलं आहे. इनफॅक्ट माझं तर खूप दिवसापासून तिच्यासोबत बोलणं सुद्धा झालं नाहीये. काय काय म्हणत आहेस तू. तीच तर म्हणाली होती की मला या सगळ्या गोष्टी शिवपासून समजतात, त्यामुळेच मी म्हणत असतो की तुझ्या रागावर कंट्रोल ठेव आणि रागात कोणतेच पाऊल उचलू नकोस. काहीही करण्या अगोदर कोणाशी तरी बोलून घेत जा. जर तू यावेळेस सुद्धा कोणाशी तरी बोलला असतास तर हा सगळा गोंधळ झाला नसता आणि आता जी परिस्थिती आहे ती परिस्थिती ओढवली नसती. शिव म्हणाला, तर मग तिला हे सगळं कसं काय समजलं. अचानक त्याला काहीतरी आठवलं. वेट वेट हो, माधुरीने सांगितलं होतं की त्या दिवशी रेस्टॉरंटमध्ये जेव्हा मी तिला थांबवलं होतं तेव्हा ती रियाला मागे बघून थांबली नव्हती. कदाचित तिथेच मी जेव्हा तुला सगळं सांगत होतो तेव्हा तिने मागून हे सगळं ऐकलं होतं. पण मी तर तुला हे पण सांगितलं होतं की आता माझा सगळा गैरसमज दूर झाला आहे, त्यामुळे मी माधुरीजवळ माझं प्रेम व्यक्त करणार आहे. तेव्हा शिव काहीतरी विचार करत म्हणाला, कदाचित तिने आपलं पूर्ण बोलणं ऐकलं नसेल. हो कदाचित. चल आपण जाऊया, उमेश म्हणाला. पण कुठे. शिवने विचारलं. रियाच्या घरी, उमेश म्हणाला. पण कशासाठी. अरे तिने मला एवढा मोठा धोका दिला आहे, माझं आयुष्य बर्बाद केलं आहे, मी तिला असं कसं सोडू शकतो. उमेश म्हणाला, ठीक आहे जाऊया, पण अगोदर स्वतःचा अवतार तर नीट करू. शिव म्हणाला. इकडे प्रिया मानसला घेऊन गार्डनमध्ये आली होती. मानस तिचा हात धरून म्हणाला, प्रिया मला तुला काही सांगायचं आहे. हा बोल ना, प्रिया म्हणाली. प्रिया तू मला चुकीचं समजू नकोस, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी तुला दिलेलं प्रत्येक वचन आणि माधुरीचं प्रत्येक वचन निभावेल, पण जोपर्यंत माधुरी पुन्हा एकदा आमच्या आयुष्यात परत येत नाही तोपर्यंत मी तुझ्यासोबत लग्न करू मी माझ्या आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. प्लीज तू मला समजून घे आणि माझी साथ दे. हे ऐकून प्रिया हसत म्हणाली, तू तू तुझ्या प्रियाला एवढंच ओळखत आहेस का. अरे तू हा विचार सुद्धा कसा काय केलास की माधुरी नसताना मी तुझ्यासोबत लग्न करेल. तुझ्यासोबत वैवाहिक जीवनाचे स्वप्न मी माधुरीच्या मांडीवर डोकं ठेवून बघितले होते, तर मग मी ती नसताना तुझ्यासोबत 7 फेरी कसं काय घेऊ शकते. मी सुद्धा तिला माझी मोठी बहीण मानलं आहे, तर मग ती तिच्या आयुष्यात एवढं काही सफर करत असताना मी माझ्या आयुष्यात एकटी कसं काय पुढे जाऊ शकते. मी अगोदरच ठरवलं होतं की आपलं लग्न जेव्हा होईल तेव्हा आपल्या लग्नाच्या प्रत्येक विधीमध्ये माधुरी आणि उमेशबाई आपल्या सोबत असतील.
आपण दोघेजण एकाच दिवशी एकाच मंडपात लग्न करू. अगोदर माधुरी आणि उमेशबाईचं, नंतर माझं आणि तुझं लग्न होईल. मला पूर्ण विश्वास आहे की ती आपल्याला नक्कीच भेटेल आणि आपलं हे स्वप्नसुद्धा नक्कीच पूर्ण होईल. बरं आता स्वतःला सावर. मानस प्रियाकडे गर्वाने बघत होता. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. बरं आता तू मला हे सांग की आपलं मीनासोबत कसं बोलणं होईल. मी आता त्या राहुलला जोपर्यंत धडा शिकवणार नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही. प्रियाने पूर्वीला फोन केला आणि मीनाला एका जागी घेऊन यायला सांगितलं. त्यानंतर ती मानसला सोबत घेऊन निघून गेली. मीना भलेही राहुल सोबत राहत होती, पण ती मनाने खूप चांगली मुलगी होती. जेव्हा प्रिया आणि पूर्वीने तिला सगळं काही सांगितलं तेव्हा तिला खूप वाईट वाटलं आणि ती राहुलच्या विरुद्ध जायला तयार झाली. काही वेळातच मानस, परेश, अभि, पूर्वी, मीना आणि प्रिया राहुलच्या घराच्या समोर होते. त्याच वेळेस शिवसोबत उमेश सुद्धा तिथे पोहोचला. मानसाने त्याच्या ग्रुपला तिथे बघून उमेशने विचारलं, तुम्ही इथे काय करत आहात? प्रिया पण शिव आणि उमेशला बघून चकित झाली आणि म्हणाली, भाई अगोदर तुम्ही सांगा की तुम्ही इथे काय करत आहात. तेव्हा उमेश म्हणाला, मला ते फोटोग्राफ रियाने दिले होते त्यामुळे मी तिच्याशी बोलायला आलो आहे. त्याच्या आवाजमध्ये असलेला राग स्पष्ट दिसत होता. काय, रिया सुद्धा इथेच राहते? पण हे तर राहुलचं घर आहे ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. प्रिया म्हणाली. हे ऐकून शिव म्हणाला, अरे राहुल तर रियाचा कझन आहे. याचा अर्थ असा आहे की दोघं बहीण भावांनी मिळून हा खेळ खेळला आहे. पण या दोघांनी असं का केलं? उमेश म्हणाला, हे तर आपल्याला आता हे दोघेजणच सांगतील. शिव म्हणाला, सगळेजण मिळून आता घरात आले होते. खूप जणांचा आवाज येत असल्यामुळे रियाचे आईबाबा खाली आले होते. अरे शिव, तू कधी आलास आणि हे सगळेजण कोण आहेत? रियाच्या बाबांनी विचारलं. अंकल, हे माझे मित्र आहेत. रिया आणि राहुल कुठे आहेत? आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे. रियाच्या आईने दोघांना आवाज दिला तेव्हा दोघेजण खाली आले. राहुलने जेव्हा मानसला बघितलं तेव्हा तो पळू लागला, पण मानसने धावत जाऊन त्याला पकडलं. मी म्हणालो होतो ना की मला पुरावा भेटल्यानंतर मी तुला पुन्हा भेटेल. त्यानंतर त्याने मीनाकडे बघितलं आणि म्हणाला, हा घे, हा तुझा सबूत आहे. मीना समोर आली आणि राहुलला एक जोरात कानाखाली देत म्हणाली, तू एवढा खालच्या पातळीला गेलेला माणूस आहेस? मला माहीत नव्हतं. मला तर वाटत होतं की माधुरीसोबत थोडासा मजाक करायचा आहे तुला, त्यासाठी. नाहीतर मी तुझी साथ कधीच दिली नसती. आता तर मला स्वतःचीच लाज वाटत आहे की मी तुझ्याशी मैत्री केली. ते तर माधुरीने मला तिची शपथ घातली आहे. नाहीतर मी तुझी हाड मोडून तुला इथेच जमिनीत पुरलं असतं. मानस म्हणाला. उमेश समोर आला आणि त्याची कॉलर पकडत म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला हात लावण्याची? आता राहुल पूर्ण घाबरला होता. तो अडखळत म्हणाला, सर मला माहीत नव्हतं की ती तुमची बायको आहे. ते तर रिया दीदीने सांगितलं होतं की तुमची फॅमिली तिचं लग्न तुमच्यासोबत करू इच्छित आहे. पण रिया दीदीला तुमच्याशी लग्न करायचं होतं. इकडे शिव रियाच्या समोर आला आणि म्हणाला, तर मॅडम, मी तुम्हाला उमेश आणि माधुरीच्या लग्नाबद्दल कधी सांगितलं होतं? रिया इकडे तिकडे बघू लागली. ते ते मी तेवढ्यात रियाचे आईबाबा ओरडले, हे काय होत आहे? कुणी आम्हाला सांगणार आहे का? तुम्ही तर स्वतः सगळं करू लागतात. त्यावर प्रिया म्हणाली, अंकल आंटी, मी तुम्हाला सगळं काही सांगते. त्यावर तिने राहुलने कशाप्रकारे माधुरीला परेशान केलं तिथपासून ते आतापर्यंत ज्या काही घटना घडल्या ते सगळं सांगितलं. शिवने पण सांगितलं की कशाप्रकारे रियाने उमेशला माधुरी विरुद्ध भडकवलं आणि त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं केलं. रियाचे आईबाबा राहुलकडे रागाने बघू लागले. तेव्हा राहुल घाबरत म्हणाला, काका, मी काहीच केलं नाही. ते तर रिया दीदीने या दोघांमध्ये अंडरस्टँडिंग क्रिएट करायला सांगितलं होतं. म्हणजे उमेश माधुरीपासून दूर जाईल आणि रिया दीदी त्याच्या जवळ जाऊ शकेल. तेव्हा रिया जोरात ओरडली, तर मग मी चुकीचं काय केलं? त्या दोन कवडीच्या मुलीला मी उमेशला माझ्यापासून दूर कसं काय घेऊन जाऊ देऊ शकणार होते? मला उमेशसोबत लग्न करायचं होतं. ती आमच्या मध्ये येत होती. तेव्हा शिव म्हणाला, मध्ये माधुरी नाही, तू आलीस. उमेश आणि माधुरी तर खेळण्याच्या वयापासून एकमेकांवर प्रेम करतात. तर मग उमेश तुझ्यासोबत लग्न कसं काय करू शकत होता? उमेश रियाकडे तिरस्कारित नजरेने बघत म्हणाला, रिया, मी तुला अगोदरच सांगितलं होतं की तुझ्यातच काय, तर मला कोणत्याच मुलीमध्ये इंटरेस्ट नाही. तर मग तू हे सगळं का केलं? आणि तुझ्या चुकीची शिक्षा माझ्या माधुरीला भेटली. तू तर मैत्रीण म्हणायच्या लायक सुद्धा नाहीयेस. रियाची आई रियाला एक कानाखाली देत म्हणाली,
तुला हे सगळं करताना लाज नाही वाटली का? आमच्या प्रेमाचा तू एवढा मोठा गैरफायदा घेतलास आणि तुझ्यासोबत तुझ्या भावाला सुद्धा तू चुकीच्या मार्गावर घेऊन गेलीस. आता रियाचे बाबा ओरडले आणि म्हणाले, कमीत कमी तुझ्या नाही तर आमच्या तरी इज्जतीची पर्वा करायला पाहिजे होतीस. तुझ्यामुळे आता आम्ही पाटील साहेबांना नजरसुद्धा मिळवण्याच्या लायकीचे राहिलो नाहीत. आता तुला तुझ्या चुकीची हीच शिक्षा आहे की तू काळेसाहेब जे आपल्या कंपनीला त्यांच्या कंपनीमध्ये मर्ज करण्याच्या बदल्यात तुझं लग्न त्यांच्या मुलाशी करू इच्छित आहे. तू ते प्रपोजल एक्सेप्ट कर. त्यावर रिया ओरडली, नाही बाबा, मी त्यांच्या मुलाशी लग्न करू शकत नाही. तेव्हा रियाचे बाबा म्हणाले, आता तुला हे ठरवण्याचा काहीच अधिकार राहिला नाही. तू तुझे सगळे अधिकार गमावून बसली आहेस. आता जे काही विचार करायचा आहे तो आम्ही करू. तू फक्त लग्नाची तयारी कर. आम्हाला तुझं काहीच ऐकायचं नाहीये. तू याच लायकीची आहेस आणि हीच तुझी शिक्षा आहे. तेवढ्यात तिथे पोलीस आले. राहुल कोण आहे? त्याच्या विरुद्ध आमच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे. मिसेस माधुरी पाटील यांच्यावर जबरदस्ती केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सगळेजण एकमेकांकडे बघू लागले. तेव्हा मीना म्हणाली, त्याच्या विरोधात मीच पोलीस कंप्लेंट केली होती. कारण जर आज राहुलला शिक्षा भेटली नाही तर तो आणखी दुसऱ्या मुलीच्या आयुष्याशी खेळू शकतो. त्यांचं आयुष्य बर्बाद करू शकतो. इन्स्पेक्टर साहेब, हाच राहुल आहे. याला घेऊन जा. याच्यामुळे आमच्या कॉलेजमधल्या खूप साऱ्या मुली परेशान आहेत आणि आम्ही सगळेजण याच्या विरुद्ध गवाही द्यायला तयार आहोत. राहुलने त्याच्या काकाकडे बघितलं. तेव्हा त्यांनी पण नजर फिरवून घेतली. तेव्हा त्याने रियाकडे बघितलं. तेव्हा ती पण काहीच करू शकत नाही असं दाखवून असमर्थता प्रकट केली. तेवढ्यात मानस ओरडला, इन्स्पेक्टर साहेब, याला आताच्या आता घेऊन जा. त्यानंतर सगळेजण आपापल्या घरी निघून गेले. परेश जाण्या अगोदर उमेश जवळ येऊन म्हणाला, भाई, माधुरी खूप चांगली मुलगी आहे. हो, हे सत्य आहे की मी तिला पसंत करू लागलो होतो. पण तिने मला स्पष्टपणे सांगितलं की ती तुमची पत्नी आहे आणि तुम्ही विश्वास ठेवा. त्यानंतर आमच्या दोघांमध्ये फक्त आणि फक्त मैत्रीचं पवित्र नातं आहे. ते पण खूप सरळ आणि पवित्र आहे. भाई, कॉलेजमध्ये तू कोणाला पण माधुरीबद्दल विचारू शकतोस. सगळेजण एकच गोष्ट सांगतील की ती खूप चांगली मुलगी आहे. तिच्यात काहीच दोष नाहीये, परेश म्हणाला आणि तो पण निघून गेला. या सगळ्यांमध्ये प्रियाने अनुभवलं की मानस उमेशपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे. तिने मानसला समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मानस म्हणाला, प्रिया प्लीज, या गोष्टीवर मला काहीच बोलायचं नाहीये. मी माझ्या मोठ्या भावाप्रती माझे जे काही कर्तव्य मानसन्मान आहे ते मी आजपर्यंत सगळं काही निभावलं आहे. पण आता मला माझ्या मोठ्या बहिणीप्रती माझं जे कर्तव्य आहे ते निभावायचं आहे. मला आता माझ्या बहिणीसाठी जगायचं आहे. मानसच्या तोंडून हे ऐकून प्रिया गप्प बसली. मागे उभा असलेला उमेश हे सगळं ऐकत होता. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. तेव्हा शिवने त्याला समजावलं. तो म्हणाला की मानसला थोडा वेळ दे. त्याच्या जखमा भरून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल. तो अगोदरपासूनच तिला त्याची बहीण मानत होता आणि आता त्याला तर हे पण माहीत झालं आहे की ती खरंच त्याची बहीण आहे. तर मग हे जाहीर आहे की दुःख खूप जास्त होणारच. त्याला थोडा वेळ दे आणि आता तू प्लीज तुझा राग काढून टाक. उमेशने मान हलवली. आता मला पण जायचं आहे कारण आता पार्टी तर कॅन्सल झालीच आहे आणि मला सुट्ट्या पण खूप मुश्किलपणे मिळाल्या होत्या. त्यामुळे मी आता जातो. नंतर कधी वेळ काढून मी नक्की येईल, शिव म्हणाला आणि तोही निघून गेला. उमेश पण जड पावलांनी त्याच्या रूममध्ये गेला आणि माधुरीच्या फोटोजवळ बसून तिला बघू लागला.